ब्लेडची व्हेकल पद्धतीची रचना असल्यामुळे ट्रॅक्टरवर कोणताच लोड येत नाही। नमस्कार, मी उमेश दमढेरे तळेगाव। गेली 15 वर्ष मी ऊसाची शेती करत आहे। ऊसाची शेती करत असताना सुरुवातीच्या काळात आम्ही पाचट पेटून द्यायचो, परंतु त्याचा काही फायदा होत नसल्याने बाजारात आम्ही ह्या मास्क्यू कंपनीचे मशीन पाहिल्यानंतर पाचट कुट्टी करायसाठी हे मशीन आम्ही खरेदी केलं आणि पाचट कुट्टी करायला सुरुवात केली। मास्क्यूचं मशीन हे चांगल्या प्रतिसाद मिळाल्यामुळे पास्टाचा चांगल्या प्रकारे बुगा व्हायचा आणि उन्हाळ्यात पाण्याची बचत पण होऊ लागली। उत्पादनासाठी तसा शेतामध्ये सेंद्रिय कर्बाची वाढ झाल्यामुळे उत्पादन चांगल्या प्रकारे वाढलं आणि पाण्याची पण बचत व्हायला लागली। मशीनच्या बद्दल जर बोलायचं झालं तर मशीनमध्ये रोटरला स्पीड जास्त असल्यामुळे पास्टाचा बुगा जास्त प्रमाणात होतो बारीक। 2 प्रकारचे स्टॉपर असून त्याच्यामध्ये पाचट चांगल्या प्रकारे बारीक होते। तसेच मशीनला ग्रीस सोडून दुसरा कोणताही मेंटेनन्स नाही आहे। अजून बाकीचं बोलायचं झालं तर मशीनचा चेंबर मोठा असल्यामुळे पूर्णपणे संपूर्ण पाचट मशीन उचलते आणि सहजरित्या छोटासा बारीक बुगा होऊन मशीनच्या खाली पडतो बुगा। त्याच्यामुळे मशीनवर ट्रॅक्टरवर कोणताही लोड येत नाही, मशीनला पण कोणताही लोड येत नाही आणि ह्यामुळे डिझेलची पण चांगल्या प्रकारे बचत होती। तसं अजून पण मशीनमध्ये पाहिलं, ब्लेडची व्हेकल पद्धतीची रचना असल्यामुळे ट्रॅक्टरवर कोणताच लोड येत नाही।